हॅलो फ्रेंड्स, तर आपला इंस्टाग्रामचं ते लोचा झालेला आता सॉल्व झालेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण मी अपलोड करत आहे, तर तुम्ही सर्वांनी बघा. आणि मॅटर इंस्टाग्रामवरचा, तर तो आय डी चालू होती बरं का. म्हणजे असं कोणी म्हणजे अकाउंट खोललंय माझ्या नावाने आणि ते परत म्हणजे अनइन्स्टॉल ॲप करून टाकला आहे. नंतर ती आय डी तशीच पडू नये असं नाही, ते कोणीतरी चालवत होतं. कारण मी काल व्हिडिओ पोस्ट केला की त्यानं त्या आय डीवरचा डीपीवर माझा फोटो होता, तो फोटो आणि त्याच्यात 4 पोस्ट होते, ते पण त्याने डिलीट केलेले आहेत. फक्त इन्स्टा क्वीन अंजली नावानेच आय डी राहिलेली आहे, त्यानं ते डिलीट केले. म्हणजे तो माझ्या नावानं तो काही ना काही कांड चालू होते त्याचे, त्यानं चालवत होता तो आय डी. आणि ते आय डी बंद असती म्हणजे असंच कोणाकडून चुकीनं ओपन झाली असती, काय झालं असतं तर ते आय डीवरचे फोटो ते डीपीचा फोटो आणि त्याच्यामध्ये पोस्ट केलेले ते डिलीट झाले नसत्या. कारण ते असेच पडून राहिलेली आहे आय डी असती तर अनइन्स्टॉल करून ओपन करून सोडून दिले. तर ते यूज होत होती आय डी. तो कोणीतरी बघितला, तो व्हिडिओ बघितला, मी जे काल पोस्ट व्हिडिओ केला तो बघितला त्याने. म्हणजे तो मला फॉलो करतोय, मला लक्ष ठेवते, माझ्यावर ध्यान आहे त्याचं बरोबर, की त्यानं मी व्हिडिओ टाकला, मी इन्स्टाला टाकला, फेसबुक पेजला, फेसबुकवर टाकला, यूट्यूबवर टाकला, सगळीकडं मी 4 ठिकाणी व्हिडिओ पोस्ट केला. तेव्हा त्याला ते पोहोचलं, त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला, की त्यानं त्या भीतीपोटीनं त्यानं ते डीपीवरचा फोटो डिलीट केला. माझे 4 पोस्ट आता त्याच्यामध्ये पोस्ट माझेच व्हिडिओ होते का दुसऱ्याचे कोणाचे होते आता ते माहीत नाही. कारण त्यानं प्रायव्हेट आय डी केलेली होती. त्याच्या आय डीमध्ये आहे ते भरपूर लोक आहेत. त्यानं फॉलो पण केलेले, अनफॉलो म्हणजे त्यानं फॉलो केलेले आणि त्याला परत फॉलोअर्स, त्याचे फॉलोअर्स पण. तर ते आय डी बहुतेक त्यानं चालवले माझ्या नावाने, कुठं ना कुठं काहीतरी त्यानं खेळ चालू असेल त्याचा बहुतेक. तर आता तरी मला कुठं माझ्या फोटोचा वापर झाला नाही, कुठं माझ्या नावाची आय डी कोणाला दिसली, काय झाली तर माझ्याशी प्लीज संपर्क साधा, मला कळवा. असं ताई तुमचं नावाची असं तुमची फोटो वगैरे डीपी वगैरे लावली असं तसं माझ्याशी संपर्क करा. तर मग बाकी सर्व कसे आहेत तुम्ही? तर मी तर बरीच आहे. सगळ्यांना वाटलं की मी टेन्शनमध्ये आहे. मी टेन्शनमध्ये नव्हती, मला काही भीती, मला काही घेणं का देणं त्याचं ना, की हे परंतु तुम्हा लोकांची फसवणूक होऊ नये. जे माझे फॉलोअर्स लोक आहेत ना, त्यांची फसवणूक होऊ नये माझ्यापासून, म्हणून मी ते व्हिडिओ पोस्ट केला. नाहीतर मी व्हिडिओ पोस्ट केला नसता. त्यामुळं तर मग बाकी सगळं व्यवस्थित आहे. तर तुमचंच काय चाललंय काय नाही ते मला सांगत राहा. आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो, थोडंसं सपोर्ट करा, थोडासा सपोर्ट करा, शेअर करा, व्हिडिओ शेअर करा, म्हणजे थोडंसं पब्लिसिटी वाढेल. आणि मग बाकी काही नाही बघा, निवांत आहे. त्याने बरोबर त्याला समजलं हे काही ना काही करेल, आणि मी त्याचा बरोबर काही ना काही कांड केला असता, मी कांड केला असता, मी सोडत नसते. कोणी पण असो, माझा सक्का असला तरी मी त्याला आतापर्यंत कधी माफी नाही दिलेली. मग तो तर कुठला कोण ते मला माहीत पण नव्हता, त्याला कसं मी माफी देईल बरं. तर माझ्या जो नादाला लागतो ना, त्याला मी पद्धतशीर शिस्तीमध्ये त्याचा बरोबर काटा काढत असते. लगेच नसतो आपल्याकडे डाव, आपण नंतर खेळत असतो डाव. त्यांचा संपल्यावर डावात डाव खेळला ना मग मतळा होतो. मग त्यांचा डाव संपला ना मग आपण आपला डाव मांडायचा, असं खेळते मी. तर काही लोकांना लई खुशी झाली असेल बरं का, की असं अरे हिची आयडी आता गेली, ही लई हवेत उडत होती, मला काय म्हणत होते माहिती आहे का, माझे फॉलोअर्स वाढले, मी फेमस झाले तेव्हा, लय हवेमध्ये उडू नको, पडशील खाली. मी कशाला पडल रे, मी चोरून लपून कोणाची काही हे केलं असलं तरच ना. मी माझ्या कष्टाने एवढे फॉलोअर्स मिळवलेले, तुम्हा लोकांपर्यंत मी पोहोचले ते माझ्या कष्टाने ना, की मी असं स्वतः कोणाला की जबरदस्ती केली की मला फॉलो करा असं थोडी केलं. तुम्ही तुमच्या मर्जीने आले ना, आले ते स्वागत आहे तुमचं, वेलकम. पर काहींना लय वाटलं हवेत उडायली, हवेत उडू नको, मला धमक्या आल्या होत्या, धमक्या माहिती आहे का, हवेत उडू नको. मला तर तेच वाटतंय, मला हवेत उडू नको म्हणून धमक्या दिल्या का त्यांनीच काहीतरी माझा कांड केला. हे आय डीचं जे केलंय ना खेळ, त्यांनीच कोणीतरी केलंय. मी नाव घेईन पर वेळ आहे जरा. मला हवेत उडू नको म्हणले ना, त्यांचंच काहीतरी गेम आहे हा. तर मी हवेत उडत नाही आणि मी अडत पण नाही. माझं मी प्रयत्न पुढे चालू ठेवते. कोणी किती काही कांड केला, असं माझ्या विरोधात काही खेळ रचला, मांडला काहीतरी माझ्या, म्हणजे हे असं काहीतरी चुकीचं दाखवलं माझ्या, काहीच नाही. बरं काल एक कुत्र्याने कमेंट केली, एक कुत्रा, ते मी डिलीट केली कमेंट. कारण एका कमेंटमुळं ते कसं होतं माहिती आहे का, एका कांद्यामुळं बाकीचे त्याच्या साईडचे पण कांदे नसतात, त्यामुळे मी ती कमेंट डिलीट केली. तर त्याने कमेंट काय केली होती मला माहिती आहे का, त्या कुत्र्याने
की नवऱ्याला फसवती हे बाई आणि स्वतःला सती सावित्री. तुझ्या आई माईला तुझ्या बहिणीला कोणाखाली नेऊन घातलं का रे भाडव्या? अरे हराम चोद्या. हां, तुझ्या माईला कोणाखाली नेऊन दिलं होतं का? तुझ्या बहिणीवर कोणते बावे आणून बसविले? तुझी बहीण गाबन बिबन राहिली त्याच्यावरून. हां, तुझी माई इथं घालायला कशाला आलता कमेंटमध्ये? तुला काही इथं हे करायला नव्हतं सांगितलं. मी बाकीच्या लोकांना सावध राहा म्हणून सांगितलं का? तुला तोंड घालायला गुखायला सांगितलं होतं रंडव्या हरामचोद कुठला की. दिसायला तर चांगल्या घरातले ह्याच्यातले संस्कारातले वाढलेले दिसतात त्यांच्या चेहऱ्यावरून भडवे, पण एवढे हरामखोर एवढे टाकून दिलेल्या दर्जाचे असतात काय माहिती. तर चला भावांनो, तर आयडीचं झालंय आता तेवढ्यात म्हणजे झालंय, संपलंय माझं. आता ते नाव असलं मला काही घेणं नाही ते नाव, कारण कित्येक लोक माझ्या नावाचे अंजली नावाने कित्येक लोक आहेत, त्याच्यामुळं त्या नावाचं आता आपल्याला काही घेणं नाही. पर त्या नाव तर माझं, पर डीपी पण त्यांनी ते यूज केला म्हणून मी हे केलं होतं. पण आता माझा डीपी रिमूव्ह केला त्यानं, त्याच्यातले पोस्ट पण डिलीट केलेत. तर बघू आता लागला पत्ता तर मग त्याला सोडायचंच नाही. नाही लागला तेवढ्यातून बी लय हुशार निघाला तर त्याचे काहीतरी पुण्य असतील, तो सुटल माझ्या तावडीतून. तर मग काही नाही, चला सर्वांनी काळजी घ्या, टेक केअर, बाय. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय.